विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वर्णनात्मक निबंध माझी आई. माझी आई या विषयावर आपल्याला ह्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला निबंध लिहायचा है. तो बच्चों, हमें माझी आई इस विषय पर हमें इन मुद्दों की सहायता से, इन पॉइंट्स की सहायता से हमें ऐसे लिखना है, निबंध लिखना है. तो चलिए फिर देखते हम हमारा निबंध माझी आई. आणि जे मुद्दे दिलेले असतात त्या मुद्द्यांचा आपल्याला त्या निबंधामध्ये उल्लेख करणे अनिवार्य असते आणि आपले विचार, आपले मत या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला दिलेल्या विषयावर स्पष्ट करायचे असते. तो बच्चों देखिए क्या इस निबंध को लिखने के लिए हमें कौन कौन से पॉइंट्स दिए गए हैं. तो देखिए, वर्णनात्मक निबंध विषय आहे निबंधाचा माझी आई, मेरी माँ. प्रेमळ स्वभाव म्हणजे पहिला मुद्दा प्रेमळ स्वभाव, मतलब प्यार से भरा हुआ स्वभाव. आई ही दैवत. तो आई क्या है? एक देवता है. आईमुळे चांगले संस्कार और आई की वजह से, मां की वजह से बच्चों में अच्छे संस्कार आते हैं. कष्टाळू, आई कैसी होती है? आई कष्टाळू होती है, मेहनती होती है. आणि शेवटला मुद्दा आहे अडचणीला तोंड देणारी. आणि आई आपल्या मुलांसाठी प्रत्येक अडचणीला, अडचणी बोले तो ऑब्स्टॅकल्स, तकलीफें, दुख, इन सबको वो सामना, इन सबका सामना करती है. तर अशा प्रकारे या 5 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला असं निबंध लिहायचं आहे. तो देखिए बच्चों, जब भी हम निबंध लिखेंगे तो हमें न्यू पेज का इस्तेमाल करना है. न्यू पेज से ऐसे लिखना है विथ पैराग्राफ्स. तो देखिए, माझी आई, इस तरह से हम उत्तर लिखेंगे और माझी आई इसका टाइटल लिखेंगे, निबंध का विषय लिखेंगे. माझी आई या शब्दातच किती गोडवा आहे ना. माझी आई या शब्दातच भावुकता, आत्मीयता निर्माण होते. आई म्हणजे आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाची व्यक्ती असते. लहानपणापासून बाळाला सगळ्यात प्रिय आपली आई असते. माझी आई या शब्दातच किती गोडवा है ना. तो देखिए, माझी आई इस शब्द में ही कितना गोडवा है, कितनी मिठास है. माझी आई या शब्दातच भावुकता, इस शब्द में ही, आई इस शब्द में ही कितनी भावुकता है, कितना इमोशन है, कितनी फीलिंग है. आत्मीयता आहे, आत्मीयता बोले तो लगाव है, निर्माण होते. आई म्हणजे आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाची व्यक्ती असते और आई हमारे सबकी जीवन की एक महत्वपूर्ण व्यक्ती होती है, एक महत्वपूर्ण इंसान होती है. लहानपणापासून बाळाला सगळ्यात प्रिय आपली आई असते और बचपन से ही सभी को सबसे प्रिय, सबसे अजीज अपनी माँ होती है. पुढं, आईचा स्वभाव प्रेमळ आणि जीवलग असतो. आई आणि मुलं यांच्यासारखा गोड नातं शोधूनही सापडणार नाही. ती बाळाला 9 महिने पोटात ठेवते. ती आपल्या बाळांवर अपार प्रेम करते. बाळाच्या हितासाठी ती कुणालाही समोरे जाण्यास सदैव तयार असते. तो देख ले, समझ लेते हैं हम. आईचा स्वभाव प्रेमळ आणि जीवलग असतो. आई का स्वभाव, आई का नेचर, आई का बिहेवियर कैसा रहता है? प्रेमळ रहता है, मोहब्बत से भरा हुआ, प्रेम से भरा हुआ होता है और जीवलग होता है. आई आणि मुलं यांच्यासारखा गोड नातं शोधूनही सापडणार नाही. और आई और बच्चे, इनके जैसा मोहब्बत से भरा हुआ, ममता से भरा हुआ रिलेशन कहीं आपको दुनिया में मिलेगा नहीं. ती बाळाला 9 महिने पोटात ठेवते. आई अपने बच्चों को, अपने बाळ को, अपने बच्चे को 9 महीने अपने पेट में रखती है. ती आपल्या बाळावर अपार प्रेम करते और वो अपने बच्चे पे अपार प्रेम करती है, बहुत ज्यादा मोहब्बत करती है. बाळाच्या हितासाठी ती कुणालाही समोरे जाण्यास सदैव तयार असते और बच्चे के हित के लिए, बच्चे के भले के लिए वो किसी का भी सामना करने को हमेशा सदैव तयार रहती है. पुढे बघा,
आई ही एक दैवतच आहे. आई म्हणजे स्वर्ग असे इस्लाम धर्मात स्पष्ट उल्लेखलेले आहे. आई पुढे स्वर्गाचेही महात्म्य कमी पडते. कवी मोरोपंत आईचे महात्म्य सांगताना म्हणतात की इतरांनी कितीही प्रेम केले, माया केली तरी तेही कमी ठरतात, तसे आईचे नसते. तिची माया कधी आटत नाही, अगदी आपल्या कुपुत्रलाही ती दूर करत नाही. चलिए समझ लेते हैं. आई ही एक दैवतच आहे. तो यहां पे कहा गया है कि आई एक दैवत है, एक देवतुल्य है. आई म्हणजे स्वर्ग असे इस्लाम धर्मात स्पष्ट उल्लेखलेले आहे. और इस्लाम धर्म में कहा गया है कि मां ये क्या है, जन्नत है, स्वर्ग है. आई पुढे स्वर्गाचेही महात्म्य कमी पड़ते. आई के सामने स्वर्ग जन्नत का भी महत्व कम हो जाता है. कवी मोरोपंत आईचे महात्म्य सांगताना म्हणतात की कवी मोरोपंत आई की महत्वता, आई की महानता का वर्णन करते हुए कहते हैं, क्या कहते हैं, इतरांनी कितीही प्रेम केले, बाकी लोगों ने, दूसरों ने कितना ही प्यार किया, कितने ही प्रेम किया, माया केली, कितना भी मोहब्बत किया, कितनी माया की, तरी तेही कमी ठरतात, तसे आईचे नसते. तिची माया कधी आटत नाही, अगदी आपल्या कुपुत्रालाही ती दूर करत नाही. तो कवि मोरोपंत कहते हैं कि दूसरे कितनी भी हमसे मोहब्बत कर ले, कितनी भी माया कर ले, कितनी भी ममता कर ले, लेकिन वो उसमें कमी रहती है. लेकिन आई की ममता में, आई के प्रेम में कमी नहीं रहती. आगे कवि मोरोपंत कहते हैं कि ती आपल्या कुपुत्रालाही दूर करत नाही. और वो अपने कुपुत्र को, यानी बोलेंगे बदमाश लड़के को, बेकार लड़के को, वो अपने से दूर नहीं करती. वो सभी बच्चों को एक समान प्रेम करती है. चलिए आगे देखते हैं. बालपणी मुलांना जपणारी, त्यांच्यावर योग्य संस्कार करणारी म्हणजे आई. आई म्हणजे आपला पहिला गुरु. साने गुरुजी म्हणत, आई माझा गुरु, आई कल्पतरू. गुरुचे स्थान व्यक्तीच्या जीवनात उच्च असते, पण आईचे स्थान सर्वोच्च असते. आईची कुशी ही बालकांना चांगले संस्कार देणारे पहिले गुरुकुल असते. चलिए समझ लेते हैं. बालपणी मुलांना जपणारी, त्यांच्यावर योग्य संस्कार करणारी म्हणजे आई. तो बचपन से ही बच्चों को संभालने वाली, उन पे उन्हें अच्छे संस्कार देने वाली कौन होती है? मां होती है. आई म्हणजे आपला पहिला गुरु. आई हमारा पहला गुरु, हमारी पहली टीचर होती है. साने गुरुजी म्हणत, साने गुरुजी हमेशा कहा करते थे, क्या कहा करते थे? आई माझा गुरु, आई कल्पतरू. गुरुचे स्थान व्यक्तीच्या जीवनात उच्च असते, पण आईचे स्थान सर्वोच्च असते. अब यहां पे कहा गया है कि आई का जो स्थान है, आई की जो जगह है, यानी गुरु की जो जगह है वो उच्च होती है. लेकिन आई का स्थान हमारी जिंदगी में, आई की जगह जो होती है वो सर्वोच्च होती है, सबसे ऊपर होती है. आईची कुशी ही बालकांना चांगले संस्कार देणारे पहिले गुरुकुल असते. और आईची कुशी मतलब गोद, आई की गोद, माँ की गोद, ये बच्चों को अच्छे संस्कार देने वाला पहला गुरुकुल होता है, पहली स्कूल होती है. पुढं आणि आता शेवटला उतारा. आई मुलांचे पालन पोषण करणाऱ्यासाठी सदैव कष्ट करते. ती मुलांसाठी सर्वच कष्ट करण्यास तयार असते. मुलाबाळांसाठी कोणत्याही अडचणीला तोंड देण्यासाठी ती सदैव तत्पर असते. स्वामी तिन्ही जगाच्या आई विना भिकारी. चलिए समझ लेते हैं. आई मुलांचे पालन पोषण करण्यासाठी सदैव कष्ट करते. और यहां कहा गया है कि आई अपने बच्चों का लालन पालन करने के लिए, उनका पालन पोषण करने के लिए बहुत ही मेहनत करती है.
बहुत ही कष्ट करती है. ती मुलांसाठी सर्वच कष्ट करण्यास तयार असते. और वो बच्चों के लिए सभी प्रकार की मेहनत करने के लिए, हर तरह का कष्ट करने के लिए, कष्ट को सहन करने के लिए वो सदैव तयार रहती है, तत्पर रहती है. मुलांबाळांसाठी कोणत्याही अडचणीला तोंड देण्यासाठी ती सदैव तत्पर असते. और बच्चों के लिए वो हर परेशानी को, हर अड़चन का सामना करने के लिए वह सदैव तत्पर रहती है. इसलिए कवि यशवंत कहते हैं, क्या कहते हैं? स्वामी तिन्नी जगाच्या आई विना भिकारी. कि दुनिया का सबसे अमीर इंसान भी होंगे, दुनिया की सारी दौलत भी अगर उसके पास होंगी, लेकिन अगर उसके पास मां नहीं है तो वो भिखारी ही है. इस तरह से बच्चों हमें ये संपूर्ण निबंध आई के ऊपर हम लिख सकते हैं.